नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आर्य संस्कृती। लक्षात घ्या, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं डिक्लाइन झाल्यानंतर भारतामध्ये आर्य संस्कृतीचा उगम या ठिकाणी झाला आणि म्हणून मग म्हटलं जातं की इंडस व्हॅलीचं जे डिक्लाइन झालं ते आर्यांनीच केलं आणि आर्यच या देशामधले या ठिकाणी राज्यकर्ते बनले, ज्यांनी इथल्या द्रविडांवर आपली संस्कृती या ठिकाणी थोपवली। या प्रकारचा सिद्धांत या ठिकाणी मानला जातो। लक्षात घ्या मित्रांनो, आर्य हे मूळचे बाहेरचे आहेत की या देशातील आहे, या संदर्भामध्ये मॉडर्न इंडियामध्ये खास करून जास्त डिबेट झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। स्वतः लोकमान्य टिळकांनी द आर्टिक होम इन द वेदास या नावाचा ग्रंथ 1903 साली लिहिला आणि तो त्या ग्रंथाच्या माध्यमातून टिळक देखील या ठिकाणी भूमिका मांडतात की आर्यांचं मूळस्थान हे आर्टिक प्रदेश आहे, आर्टिक प्रदेशातूनच आर्य हे भारतात आले असावे, या प्रकारची ती भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। भारतामध्ये आपल्याला पाहायला भेटतात की महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा समाजसुधारक देखील या प्रकारचीच भूमिका मांडताना दिसतात की ते म्हणतात की आर्यांचं मूलस्थान हे इराण इराक या ठिकाणी आहे आणि ते भारतामध्ये जे आले ते खैबर खिंडीच्या मार्गातून आले। या देशातील मूल निवासियांचा त्यांनी या ठिकाणी खात्मा केला, त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यांनी या देशामध्ये आपलं बस्तान बसवलं। सप्त सिंधू प्रदेशामध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवत असताना इथल्या द्रविडांवर किंवा इथल्या अनार्यांवर त्यांनी आपली संस्कृती लादली। या प्रकारची भूमिका फुल्यांनी देखील या ठिकाणी केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला डिबेट नेमका काय आहे आणि डिबेटच्या संदर्भामध्ये आपण आर्य संस्कृती कशा प्रकारे समजून घेतली पाहिजे हे एक मोठं आव्हान या टॉपिक मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। इथं लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की आर्य सिद्धांताची ही भूमिका ही नेमकी कुठून आली, आर्यांच्या संदर्भातील हे राजकारण हे नेमकं कुठून आलं, त्याच्या खोलामध्ये आपण आता या ठिकाणी जाऊया। लक्षात घ्या, नाव लक्षात असू द्या, मॅक्स मुलर। मॅक्स मुलर हा एक जर्मन स्कॉलर होता आणि जो संस्कृतचा गाढा अभ्यासक होता। या मॅक्स मुलरनं वेदांचा अध्ययन केलं आणि त्याच्या सोबत त्यानं झेन अवस्थेचं देखील अध्ययन केलं। ऋग्वेदाचं आणि झेन अवस्थेचं अध्ययन करत असताना, तुलनात्मक अभ्यास करत असताना मॅक्स मुलर एका सिद्धांतापर्यंत पोहोचला आणि त्यानं तो सिद्धांत मांडला। त्याच सिद्धांताला आर्य सिद्धांत असं या ठिकाणी म्हटलं जातं। मॅक्स मुलरनं जगातील सर्व भाषांचा अभ्यास या ठिकाणी केला आणि त्या जगातील सर्व भाषांचा अभ्यास केल्यानंतर त्याला समान ध्वनी बोलणाऱ्या लोकांचा एक भाषा समूह या ठिकाणी लक्षात आला, ज्यामध्ये इंग्रजी भाषा होती, ज्यामध्ये रशियन भाषा होती, ज्यामध्ये स्पॅनिश भाषा आहे, ज्यामध्ये या ठिकाणी जर्मन भाषा आहे आणि भारतात बोलणारी संस्कृत भाषा आहे। समान ध्वनी निघणाऱ्या या भाषांना तो भारतीय भाषा या ठिकाणी संबोधतो आणि मॅक्स मुलर या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो। जे जगामध्ये ही सर्वश्रेष्ठ भाषा बोलतात ते एकाच वंशाचे लोक आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे, ते आर्य आहे। हे आर्य लोक पूर्वी मध्य आशियामध्ये राहत असले असावे आणि त्यानंतर त्यांच्या शाखा विविध ठिकाणी विखुरल्या गेल्या। त्यातली एक शाखा संस्कृत भाषा बोलणारे लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी इथं आर्य संस्कृती स्वतःची निर्माण केली। या प्रकारची भूमिका मॅक्स मुलरनं इथं मांडलेली आहे असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या मित्रांनो, मॅक्स मुलरची ही जी भूमिका होती त्या भूमिकेच्या मागे काय नेमकं राजकारण होतं ते पण आपल्याला इथे या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। इंग्रज राज्यकर्त्यांची त्यावेळेस भारतात सत्ता स्थापन झालेली होती। इंग्रजांना या देशामध्ये चिरकाल राज्य स्थापन करण्यासाठी प्रशासकीय नोकरदार वर्गाची आवश्यकता होती। भारतामध्ये शिकला सवरलेला व्यक्ती तो म्हणजे ब्राह्मण आहे। चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यामध्ये ब्राह्मणच सर्वश्रेष्ठ या ठिकाणी त्या काळामध्ये मानला जात होता आणि तोच शिक्षित होता आणि म्हणून ब्रिटिशांनी या देशामध्ये जी नवीन आधुनिक शिक्षण व्यवस्था आणली त्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांनाच त्यांनी सर्वप्रथम शिक्षण या ठिकाणी दिलं आणि त्यांच्या या भूमिकेतून डाउनवर्ड फिल्टरेशन थिअरी देखील पाहणं गरजेचं आहे, ज्यामध्ये इंग्रजांचं असं म्हणणं राहिलं की उच्चवर्णीय ब्राह्मण जे आहे त्यांना जर आपण आधी शिक्षण दिलं तर ते शिक्षण ते खालपर्यंत झिरपत शूद्र वर्गांपर्यंत नेतील आणि संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांची शिक्षण पद्धती या ठिकाणी लागू होईल आणि ज्या माध्यमातून भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य हे चिरकाल टिकण्यास या ठिकाणी मदत होईल। इंग्रजांनी तेच या ठिकाणी केलं आणि डाउनवर्ड फिल्टरेशन थिअरीच्या माध्यमातून शिक्षित उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला सर्वप्रथम आधुनिक शिक्षणाचे दरवाजे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी खुले केलेले आहेत असं एकंदरीत दिसतं।
आता ब्रिटिशांना एक महत्त्वाचं आव्हान होतं, एवढ्या मोठ्या भारतावर जर राज्य करायचं असेल तर प्रशासन चालवणं गरजेचं आहे आणि प्रशासन चालवायचं असेल तर आपल्याला शिक्षित वर्गाची गरज आहे, ज्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान या ठिकाणी आहे। म्हणून मग इंग्रज राज्यकर्त्यांनी यात उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला शिक्षणामध्ये या ठिकाणी संधी देत असताना प्रशासनामध्ये देखील संधी दिली आणि या उच्चवर्णीयांपुढे ही भूमिका मांडली की तुम्ही या ठिकाणी वेगळ्या वंशाचे नाही, तुम्ही इंग्रजांच्याच वंशाचे आहात, आपण सर्वजण भाऊबंद आहोत। ब्रिटिशांचं राज्य तुम्ही आधी आपण स्वीकारा आणि नंतर ब्रिटिशांचं राज्य चालवण्यासाठी तुम्ही ब्रिटिशांच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा, यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा आर्य सिद्धांत मांडला। बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्रात जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये या सर्व गोष्टींची खूप जास्त चांगल्या पद्धतीनं समीक्षा केली आहे। बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्रात मध्ये असं म्हणतात की आर्य सिद्धांत हे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी रचलेलं एक कुभांड होतं, कारण ब्रिटिशांना या देशामध्ये आपली सत्ता चिरकाल टिकवायची होती आणि म्हणून उच्चवर्णीयांना प्रशासनामध्ये सहभागी घेऊन त्यांना सरकारी नोकऱ्या या ठिकाणी देऊन ब्रिटिशांनी त्यांच्या माध्यमातून या देशावर सुमारे 190 वर्ष राज्य केलेलं आहे, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथं मांडताना दिसून येतात। बाबासाहेब आंबेडकर हे देखील या ठिकाणी म्हणतात की आजच्या काळामध्ये आपण कोणालाच आर्य आणि कोणालाच अनार्य म्हणून संबोधू शकत नाही, कारण हजारो वर्षांपूर्वीची भारताची प्राचीन संस्कृती जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर या संस्कृतीमध्ये अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह हे सातत्याने होत आलेले आहेत आणि त्यामुळे रक्ताची शुद्धता ही आता कोणत्याच समूह गटामध्ये राहिलेली नाहीये आणि म्हणून मग आर्य आणि अनार्य अशा प्रकारचा भेद हा या ठिकाणी या देशामध्ये करता येणार नाही, ही स्पष्टपणे भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्रात मध्ये मांडलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। आणि म्हणून मग या सर्व गोष्टीतून आपल्याला आर्य अनार्य या प्रकारच्या डिबेटवर एक निर्णायक भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या हू वेअर द शूद्राच्या माध्यमातून मांडता येऊ शकते, हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आता नीट समजून घ्या आर्य कुठून भारतामध्ये आले आणि त्या संदर्भामध्ये कोणकोणत्या विद्वानांनी कोणकोणती भूमिका मांडली याचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करणं खूप जास्त गरजेचं आहे। याचबरोबर हे लक्षात ठेवा की आर्य जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी सप्त सिंधू प्रदेशामध्ये आपली या ठिकाणी वसाहत स्थापन केली आणि तिथंच ते या ठिकाणी राहू लागले आहेत। आर्यांचा कालखंड जर आम्ही पाहिला तर आर्यांच्या या कालखंडामध्ये शहरीकरण या ठिकाणी दिसत नाहीये, तर शहरांचा ऱ्हास हा हडप्पा काळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। परंतु आर्यांनी भारतामध्ये लोखंड तंत्रज्ञान जे आहे किंवा लोह तंत्रज्ञान जे आहे त्याला मोठ्या प्रमाणात चालना या ठिकाणी दिली आणि या लोह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुन्हा भारताचं या ठिकाणी दुसरं नागरीकरण निर्माण होऊ शकलं आणि हे जे दुसरं नागरीकरण आहे ते पुढे जाऊन 16 महाजन पदाच्या काळामध्ये स्थापन झालं असं आपण इथे या ठिकाणी म्हणू शकतो। मग आर्य संस्कृती हा एक महत्त्वाच्या टॉपिक मध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर तो भाग आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया। आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही आर्य संस्कृती या ठिकाणी अभ्यासता तेव्हा तुम्हाला आर्य संस्कृतीचे हे 2 कालखंड अभ्यासायला मिळतात। एक आहे त्याला आपण वैदिक कालखंड म्हणतो, तर दुसरा आहे तो म्हणजे उत्तर वैदिक कालखंड। लक्षात घ्या हा वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये संदर्भ साधनं जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर ऋग्वेद हा महत्त्वाचा संदर्भ साधन आपण इथे या ठिकाणी अभ्यासू शकतो। ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे जो 1500 BC पासून ते साधारणतः 1000 BC च्या दरम्यान लिहिला आणि या कालखंडामध्ये आर्यांची सामाजिक व्यवस्था, त्यांची आर्थिक आणि राजकीय व्यवस्था याबद्दलची माहिती आपल्याला ऋग्वेद या ग्रंथामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। लक्षात घ्या ऋग्वेद या ग्रंथामध्ये सप्त सिंधू प्रदेश मध्ये असणाऱ्या नद्यांची माहिती मिळते। याचबरोबर या ग्रंथामध्ये आपल्याला दशराज युद्ध झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। आर्यांच्या असणाऱ्या आणि अनार्यांच्या असणाऱ्या टोळ्या या सप्तसिंधू प्रदेशामध्ये राज्य करत होत्या आणि त्यामध्ये भरत नावाची जी टोळी होती तिचा या ठिकाणी राजा होता सुदास, त्याने या ठिकाणी सप्तसिंधू प्रदेश कशा पद्धतीने आपल्या अधिपत्याखाली आणला आणि त्या माध्यमातून तो कशा पद्धतीने या भारतामध्ये एक शक्तिशाली शासक म्हणून उभा राहिला, त्या भरत टोळीवरूनच या देशाचं नाव भारत असं पडलं, हा पण मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो। या प्रकारे वैदिक कालखंड जो आहे तो आपल्याला अभ्यासावा लागणार आहे। वैदिक कालखंडाचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या कालखंडामध्ये सामाजिक समानता
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सामाजिक विषमतेला वैदिक कालखंडामध्ये कुठेच थारा या ठिकाणी नाहीये। वैदिक कालखंडामध्ये आपल्याला चातुर्वर्ण व्यवस्था देखील पाहायला मिळत नाही, केवळ 3च वर्ण या ठिकाणी पाहायला भेटतात। ब्राह्मण पुरोहितांचा एक वर्ग आहे, योद्धा लोकांचा एक वर्ग आहे आणि सर्वसामान्य लोकांचा एक वर्ग आहे। लक्षात घ्या, हा जो वैदिक कालखंड होता तर या वैदिक कालखंडामध्ये राजा जो होता हा गायींचं रक्षण करणारा होता, जमिनीचं संरक्षण करणारा नव्हता आणि म्हणून राजाची निवड ही लोकांमधूनच या ठिकाणी होत होती। आणि विशेष म्हणजे राजाला सल्ला देणारे कायदे मंडळ, सभा समिती आणि विदत देखील या वैदिक कालखंडामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। वैदिक कालखंडामध्ये आपल्याला स्त्रिया ज्या होत्या त्या स्त्रियांना देखील महत्त्वाचे हक्क अधिकार दिले गेले होते। बाल प्रथा असू द्या किंवा बाल विवाह प्रथा असू द्या, सती प्रथा असू द्या, अस्पृश्यता असू द्या, या वैदिक कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। स्त्रिया या शिक्षित होत्या, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता, त्यांना सभा समितीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार होता, राजाला ते सल्ला देऊ शकत होते, यज्ञविधीमध्ये ते सहभागी होऊ शकत होते। अशा प्रकारचे स्त्रियांना अधिकार या वैदिक कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। घोषा, अपाला, लोपामुद्रा, विश्ववरा, इंद्राणी यांसारख्या विद्वान स्त्रिया या वैदिक कालखंडामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र जेव्हा तुम्ही उत्तरवैदिक कालखंडाची आणि वैदिक कालखंडाची तुलना या ठिकाणी करताल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की हो, सामाजिक विभेद आपल्याला उत्तरवैदिक कालखंडामध्येच या ठिकाणी पाहायला भेटतात। लक्षात घ्या, ऋग्वेदाचा जो 10वा मंडल आहे ज्याचं नाव आहे पुरुष सूक्त, जो पुरुष सूक्त हे उत्तरवैदिक कालखंडामध्ये निर्माण केलेलं होतं। त्या उत्तरवैदिक कालखंडातील या पुरुष सूक्तामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था ही उत्तरवैदिक कालखंडामध्ये निर्माण झाली होती। ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, ब्रह्माच्या बाहूतून क्षत्रिय, त्याच्या मांड्यांमधनं या ठिकाणी वैश्य आणि पायातून शूद्राची निर्मिती झाली। या प्रकारची संकल्पना ही या ठिकाणी पुरुष सूक्तामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी मांडली आणि त्यानुसार मग या उत्तरवैदिक कालखंडामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारची उतरण निर्माण करण्यात आली आणि शूद्रांना सर्व हक्क अधिकारांपासून नाकारलं गेलं असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या, हा उत्तरवैदिक कालखंड होता। या उत्तरवैदिक कालखंडामध्ये आश्रम व्यवस्था स्थापन झाली आणि आश्रम व्यवस्थेमधला सर्वात महत्त्वाचा आश्रम तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम। या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये गुरुकडे जाऊन शिक्षण घेतलं जात होतं आणि त्या प्रकारे या आश्रम व्यवस्थेमधनं शूद्रांना आणि त्याचबरोबर स्त्रियांना नाकारलं गेलं होतं असं देखील पाहायला भेटतं। उपनयन संस्कार विधी झाल्यानंतरच ब्रह्मचर्य आश्रमामध्ये दाखल केलं जाणार होतं, अशा प्रकारचं इथं व्यवस्था या ठिकाणी होती। शूद्रांना आणि त्याचबरोबर स्त्रियांना या कालखंडामध्ये या ठिकाणी उपनयन संस्कार विधी नाकारला गेलेला होता असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं। आणि म्हणूनच तर शिक्षणाचा हक्क अधिकार स्त्री शूद्रांना नाकारला गेल्यामुळेच तर त्यांची अधोगती या ठिकाणी झाली असं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल। उत्तरवैदिक कालखंड जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर या उत्तरवैदिक कालखंडामध्ये शूद्र आणि स्त्रियांवर विविध प्रकारचे निर्बंध या ठिकाणी स्थापन करण्यात आले, जसं की स्त्रियांचा आणि शूद्रांच्या शिक्षणाचा अधिकार नाकारला। त्याचबरोबर स्त्री जी आहे तर स्त्री तिचे या ठिकाणी आता बालविवाह या ठिकाणी या काळामध्ये उत्तरवैदिक काळामध्ये होऊ लागलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। उत्तरवैदिक कालखंडातील जर काही टेक्स्ट आपण जर या ठिकाणी डिस्कशनमध्ये घेतली तर आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे ते म्हणजे महाभारतामधला एकलव्य जो होता। महाभारतामधला जो एकलव्य आहे, एकलव्य एक आदिवासाचा मुलगा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि हा आदिवासाचा मुलगा जेव्हा या ठिकाणी धनुर्विद्याचं अध्ययन करत असतो त्यावेळेस मात्र त्या एकलव्याचा अंगठा या ठिकाणी द्रोणाचार्य या ठिकाणी मागतात आणि त्यानंतर पाहायला असं भेटतं या ठिकाणी एकलव्याची जी शक्ती आहे धनुर्विद्या चालवण्याची ती या ठिकाणी समाप्त होती। याचा अर्थ आपल्याला असं पाहायला भेटतो की या काळात शूद्र आणि अतिशूद्र जे होते आदिवासी वगैरे तर त्या लोकांना या प्रकारे शिक्षण घेण्याचं अधिकार नाकारला गेला नाही। ते वैदिक धर्माचं शिक्षण घेऊ शकत होते नाही, ते या ठिकाणी धनुर्विद्येचं शिक्षण या ठिकाणी घेत होते। तर हा मुद्दा इथं लक्षात घ्या। दुसरा एक पात्र आपण पाहू शकतो रामायणामध्ये शंभुक वधाचं। लक्षात घ्या, शंभुक नावाचा एक शूद्र जेव्हा रानावनामध्ये तपश्चर्या करत होता आणि याची माहिती जेव्हा उच्चवर्णीय ब्राह्मणांना समजली तेव्हा त्यांनी रामाकडे या ठिकाणी याचना केली की या शूद्र व्यक्तीनं या प्रकारे तपश्चर्या केलेली आहे आणि त्यामुळे तुमचं राज्य हे नष्ट होऊ शकेल आणि म्हणून मग रामानं देखील शंभुकाचा वध केला अशा प्रकारची माहिती आपल्याला आपल्या प्राचीन साहित्यातून या ठिकाणी मिळते। याचाच अर्थ हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो की या
या कालखंडामध्ये शूद्र अतिशूद्रांना या प्रकारच्या हक्क अधिकारांपासून नाकारलं गेलेलं होतं आणि त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता निर्माण झाली होती। या उत्तरवैदिक कालखंडामध्ये यज्ञ स्तोम मोठ्या प्रमाणात वाजलं होतं। लक्षात घ्या, वैदिक काळामध्ये जे आर्य होते, हे आर्य हे देवतांची पूजा करत असताना त्यांनी निसर्गाला आपलं देवता मानलं होतं। जसं की अग्नि देवता होती, जसं की पवन देवता आहे, जसं की मरुत देवता या ठिकाणी आहे, सोम देवता आहे, इंद्र देवता आहे। या प्रकारची देवता एक निसर्गाशी संबंधित देवता आहे। मात्र उत्तरवैदिक कालखंडामध्ये पाहायला भेटतं सातत्यानं यज्ञविधी होऊ लागलेला आहे। वैदिक काळात यज्ञविधी काही ठराविक कारणासाठी व्हायच्या, मात्र उत्तरवैदिक काळामध्ये यज्ञविधी हा या ठिकाणी सातत्यानं वर्षभर या ठिकाणी चालत होता असं एकंदरीत पाहायला भेटतं। उत्तरवैदिक कालखंडामध्ये सभा जी आहे तर त्या सभेचं महत्त्व वाढलं, समिती आणि बिदतचं महत्त्व कमी झालं। राजाला आता सल्ला देणारे उच्चवर्णीय ब्राह्मण पुरोहितच असणार आहे या प्रकारची भूमिका इथं आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं। उत्तरवैदिक कालखंडामध्ये यज्ञविधीचा स्तोम मोठ्या प्रमाणात माजल्यामुळं मोठ्या प्रमाणात यज्ञविधी करताना पशूंची हत्या देखील या ठिकाणी व्हायला लागली। साहजिकच ज्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात लोहतंत्रज्ञान विकसित झालं, लोहतंत्रज्ञानामुळे शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला, लोखंडाचं नांगर बनला, शेतीचा विकास झाला, सामाजिक जीवन स्थिर बनलं। अशा संपूर्ण कालखंडामध्ये घोड्याची आणि गायीची कत्तल या ठिकाणी होणं हे इथल्या समाज व्यवस्थेला परवडणारं या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं उत्तरवैदिक कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर पशूंची हत्या झाली, त्याचबरोबर स्त्रिया शूद्रांच्या हक्क अधिकार नाकारले गेले आणि याच उत्तरवैदिक कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं की उच्चवर्णीय ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये देखील झगडा सुरू झालेला आहे असं एकंदरीत दिसतं। ब्राह्मण चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागला, तर क्षत्रिय जो आहे हा या ठिकाणी ब्राह्मणापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत या प्रकारची भूमिका या उत्तरवैदिक कालखंडामध्ये करू लागलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं। आणि म्हणून मग उत्तरवैदिक कालखंड हा सामाजिक विभाजनाबरोबर आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या विभाजनाचा पण कालखंड इथे या ठिकाणी मानला जातो। वैदिक कालखंडाची जी काही टेक्स्ट आपण पाहतो, ऋग्वेद सोडला तर बाकी अन्य सर्व ज्यामध्ये पुराण आहे, ज्यामध्ये उपनिषद आहे, ज्यामध्ये आरण्यके आहे, ज्यामध्ये ब्राह्मणके आहे, ज्यामध्ये वेदांग आहे, हे सर्वचे सर्व उत्तरवैदिक कालखंडामध्ये लिहिलं गेलेलं आहे। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या, किंवा हे सर्वचे सर्व उत्तरवैदिक कालखंडाला रिप्रेझेंट या ठिकाणी करतात, तर हा मुद्दा लक्षात घ्या। म्हणजे उत्तरवैदिक कालखंडाचं अध्ययन करत असताना आपल्याला या काळातील जे ब्राह्मणिकल सोर्स आहेत ते पण आपण इथं अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे। मनुस्मृती नावाचं जे टेक्स्ट आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला भेटतं की या कालखंडामध्ये कशा प्रकारे सामाजिक विभेद निर्माण झालेले होते या प्रकारची माहिती मनुस्मृतीमध्ये या ठिकाणी म्हटलेली आहे। लक्षात घ्या, ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ हा उत्तरवैदिक कालखंडातील एक महत्त्वाचा टेक्स्ट आहे। या उत्तरवैदिक या ग्रंथामध्ये असं म्हटलं गेलं की सभ्य स्त्री तिलाच म्हणा जी पुरुषांना उद्धटपणे बोलत नाही। याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, स्त्रिया ज्या आहेत, ज्या स्त्रिया आता या ठिकाणी स्त्रिया ज्या आहेत त्यांचे हक्क अधिकार काढून घेतले गेलेले होते आणि सभ्य स्त्री तिलाच म्हटलं जाईल जी पुरुषांना उद्धटपणे बोलत नाही। म्हणजे पुरुषांचं डॉमिनन्स जे होतं या कालखंडामध्ये वाढलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। हा जो उत्तरवैदिक कालखंड होता, या कालखंडामध्ये उच्चवर्णीय ज्यांचं वर्चस्व या ठिकाणी आहे आणि ते अन्य समाजावर या ठिकाणी अन्य समाजावर अन्याय अत्याचार या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतं आणि त्या समूहाचे सामाजिक आर्थिक अधिकार हे नाकारले गेलेले आहेत असं दिसतं। याच उत्तरवैदिक कालखंडामध्ये मनुस्मृतीच्या नुसार आपल्याला काही विवाह संस्कार प्रकार देखील पाहायला भेटतात। मनुस्मृतीने काही विवाहांना प्रशंसनीय विवाह तर काहींना अप्रशंसनीय विवाह असं या ठिकाणी संबोधले आहे, तर हा पण मुद्दा लक्षात घ्या। अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह जे वैदिक कालखंडामध्ये सर्रास चालत होते ते आता उत्तरवैदिक कालखंडामध्ये समाप्त झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। उच्चवर्णीय पुरुषानं शूद्र स्त्रीसोबत विवाह केलेला मान्य होता, मात्र उच्चवर्णीय स्त्रीनं शूद्र पुरुषासोबत या ठिकाणी विवाह करणं हा अमान्य होता, तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। या प्रकारे वैदिक कालखंडाची सामाजिक समानता
वैदिक कालखंडातील आर्थिक समानता ती समाप्त होऊन उत्तर वैदिक कालखंडामध्ये डिस्क्रिमिनेशन या ठिकाणी झालेलं आहे, तिथं विभाजन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सामान्य वर्गाचं शोषण हे उत्तर वैदिक कालखंडामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, या कालखंडामध्ये राजकीय बदल देखील या ठिकाणी झाला. वैदिक कालखंडामध्ये गण होते, गोत्र होते. आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये गण गोत्राचं जनपदामध्ये रूपांतर झालं. उत्तर वैदिक कालखंडामध्ये आपल्याला आर्यांचे काही महत्त्वाचे गण किंवा काही महत्त्वाचे जनपद पाहायला भेटतात, ज्यामध्ये कुरु आहे, ज्यामध्ये पांचाल आहे, ज्यामध्ये विदेह आहे, ज्यामध्ये कोसल आहे. तर या प्रकारची 4 महत्त्वाची राज्य हे आर्यांनी तिथे निर्माण केलेली होती. इसवी सन पूर्व 8व्या शतकामधली ही 8व्या ते 10व्या शतकातली ही राज्य आपल्याला पाहायला भेटतात. उत्तर वैदिक कालखंड जर आपण पाहिला तर तो खास करून 1000 BC पासून ते 600 BCच्या कालखंडाला रिप्रेझेंट या ठिकाणी करतो. तर हा मुद्दा लक्षात घ्या. तर या संपूर्ण कालखंडामध्ये सामाजिक कर्मकांड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा कालखंड जो आहे हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भारतातल्या बहुजनांना किंवा बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणावर तो या ठिकाणी डॉमिनन्स करतोय, तो या ठिकाणी त्यांना हक्क अधिकारांपासून नाकारतोय असंच एकंदरीत पाहायला भेटतं. या सर्व गोष्टींचा परिणाम काय झाला, जेव्हा तुमचा आर्य संस्कृती या ठिकाणी आर्य संस्कृतीचा उत्तर वैदिक कालखंड समाप्त होतोय इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, त्याच काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं या उत्तर वैदिक कालखंडात नाकारलेल्या समूह घटकांनी 2 नव्या धर्मांना जन्म दिला. तो धर्म म्हणजे बौद्ध आणि जैन धर्म. जैन आणि बौद्ध या कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये स्थापन झाले आणि यांनी उत्तर वैदिक कालखंडामध्ये असणाऱ्या ब्राह्मणांचं वर्चस्व नाकारलं. उत्तर वैदिक कालखंडामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था जी होती, जाती संस्था जी उभी राहिली होती ती नाकारली. उत्तर वैदिक कालखंडामध्ये जे कर्मकांड आणि पशुहत्या व अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात केली जात होती ती नाकारली. अहिंसेचा स्वीकार केला आणि जगाला शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मानवी हक्क अधिकार आणि त्याचबरोबर या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जीवन जगण्याची एक मोठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, या प्रकारे आर्य संस्कृतीचा अभ्यास करत असताना या सर्व गोष्टींचा अध्ययन आपल्याला या ठिकाणी करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील या ठिकाणी करा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.